आता ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. माझा जयंतरावचा आणि अधूनमधून अजितदादांचा उल्लेख कधी लहान बंधू म्हणून करतात, कधी पिल्लो म्हणून करतात. आता ते पालकच आहेत, त्यामुळे ते काय बोलतायत त्या गोष्टीबद्दल मला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही. पण आपणही बघतो की एखाद्या पालकाचे हितसंबंध बाहेर दुखावले तर घरात येऊन घरातल्या कुटुंबियांच्यावर कधी कधी राग व्यक्त करण्याचे प्रकार होताना आपण बाहेरही बघतो. प्रतिक्रिया देण्याच्या बाबतीत माझ्या खात्यामध्ये मला भरपूर काम असल्यामुळं आणि रात्रंदिवस केलं तरी ते संपत नसल्यामुळं कोण काय बोलतंय त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी आणि वेळोवेळी प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही. तर ज्यांच्याकडे वेळ आहे ते लोक असे आरोप करत असतील तर आणि त्यातनं त्यांना आनंद मिळत असेल तर माझं कुठलंही ऑब्जेक्शन याबद्दल नाही. प्रत्येककडला नाही 53 कोटी विनानिविदा टेंडर काढला अलीकडच्या काळातला त्यांचा विरोध बघितला तर तो काही प्रातिनिधिक स्वरूपाचा असतो. पण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने काही भेट का फोटोग्राफ्स विक्रीची जी दुकानं आहेत तिथं गुप्तचरामार्फत लक्ष तर ठेवलंच जाईल. आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्तही दिला जाईल. पण आता सेनेने सुद्धा या बाबतीत कोणती भूमिका घ्यायची हे आदित्य ठाकरेंना थोडंसं विचारावं आणि त्या बाबतीत त्यांची काय मत आहेत, तरुण पिढीला काय पाहिजे हे सेनेतल्या जाणत्या नेत्यांनी आपल्या नव्या पिढीला विचारावं.